मुंबईतील भांडूप परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे। अज्ञात व्यक्तीनं थेट बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केलाय। संजय राऊत हे कुटुंबासह भांडूप परिसरात वास्तव्यास आहेत। त्यांच्या घराबाहेर अनेक दिवसांपासून एक मोटार गाडी उभी होती। ही गाडी बराच काळ न हलवल्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती। याच धुळीवर अज्ञात व्यक्तीनं अत्यंत धक्कादायक शब्दात धमकीचा मेसेज लिहिला होता। आजची रात्र संजय राऊत यांची शेवटची रात्र असेल, बॉम्बने उडवून देऊ अशा आशयाचा मजकूर या वाहनावर लिहिल्याचं निदर्शनास आलं। ही बाब बुधवारी दुपारी सुमारे 4च्या सुमारास एका शिवसैनिकाच्या लक्षात आली। संशयास्पद मजकूर दिसताच संबंधित कार्यकर्त्याने कोणताही विलंब न करता कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि परिसराची पाहणी सुरू केली। सुरक्षेच्या दृष्टीनं संजय राऊत यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक दाखल झालं। संपूर्ण परिसरात तपासणी करण्यात आली, मात्र आतापर्यंत कोणतीही स्फोटक वस्तू किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।